साक्री विधानसभा महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मंजुळाताई गावित यांचे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी प्रचार फेरीत फुलांच्या वर्षावात रोहड येथे स्वागत करण्यात आले। तर तालुक्यात ठिकठिकाणी त्यांना महिलांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी त्यांनी साक्री तालुक्यातील कुडाशी, पोहबारे, रोहड, बांडीकुहेर, कुहेर, टाकलीपाडा, रायनापाडा, काकडपाडा, खर्टी, जामतलाव, हनुमंतपाडा, डावण्यापाडा, शिंगरमाळ, चौपाळे, साबरवडी, डालीआंबा, लोहारदोडी, शिवरीमाळ, लाहोरीपाडा, काबऱ्याखडक, आमळी, धनेर, डुकरीपाडा, मचमाळ, कुरुसवाडे, जामखेल, बहिरमपाडा, शिरसोले येथे प्रचार फेरी काढत घरोघरी भेटी घेऊन आशीर्वाद घेतले। त्यांचे गावागावात महिलांकडून औक्षण करण्यात आले। यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या पश्चिम पट्ट्यात समोरचे विरोधक म्हणतात पश्चिम पट्ट्यात ताईने काय कामं केलेले आहेत। पश्चिम पट्ट्यातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीला तुम्ही जाऊन विचारा। इकडं पाहिलं तर कोंडाईबारीपासून प्रत्येक ग्रामपंचायती आणि प्रत्येक गावागावांना आम्ही अनेक प्रकारचे विकास कामं दिलेले आहेत। इकडं बारापाडा चोपाळा जर म्हटलं तर बारापाडा चोपाळ्यात देखील आम्ही भरपूर कामं दिलेले आहेत। समाज मंदिरांची कामं या भागात जास्तीत जास्त दिलेले आहेत। अमरधाम दिलेले आहेत, रस्ते आहेत, सुशोभीकरणासाठी लाईट आहेत, फेवर ब्लॉकची कामं दिलेली आहेत। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कामं देखील अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत। धनेर आंबळीचं एक सगळ्यांचं एक श्रद्धास्थान म्हणून कन्यालाल महाराजांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सुद्धा 5.5 कोटीचं काम आज त्या ठिकाणी चालू आहे। चांगल्या प्रकारचे सोयी सुविधा आणि त्या ठिकाणचे भक्त निवासांची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अनेक प्रकारचे कामं विकास कामं हे झालेले दिसत आहेत, रस्त्यांवर दिसत आहेत। परंतु त्या ठिकाणी आता तिथूनच आपण सुरुवात केली तर आंबळीला देखील आपण सभागृह दिलेलं आहे। बाजूलाच आपलं तोरणकुडी आहे, तोरणकुडीला देखील सभागृह दिलेलं आहे। उंबरपाडा याला सुद्धा दिलेलं आहे। धनेरला देखील भरपूर विकास कामं आपण धनेरलाही ग्रामपंचायती दिलेल्या आहेत, समाज मंदिर दिलेले आहेत, रस्ते, फेवर ब्लॉक, लाईट हे सर्व प्रकारचे दिलेले आहेत। सुतार्याला देखील आपण लाईट दिलेले आहेत, सभागृह दिलेलं आहे। इकडं पाहिलं तर तुम्ही आपल्या रोहडला दिलेले आहेत, रोहडपासून इकडं कुहेरला गेले तर कुहेरला देखील आहे, बांडी कुहेर आहे, बाजूची मोठी कुहेर आहे, त्या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे। पायरपाड्याला दिलेलं आहेत, इकडं देवळीपाड्याला देखील आपण सभागृह दिलेले आहेत, रस्ते, गटारी आणि पुलं देखील पूल मोऱ्या ह्या सुद्धा आपण दिलेले आहेत। पुढे गेले टेकपाड्याला देखील दिलेलं आहे। टेकपाड्यानंतर तुमचं शिनपाडा आहे, शिनपाड्याला देखील आपण सभागृह दिलेलं आहे। शिनपाड्यानंतर पुढे गेले करंजटीला सुद्धा आपण अनेक कामं दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी अनेक वर्षापासूनचं त्या ठिकाणी सभागृह नव्हतं। मंदिर अक्षरशः पूर्ण उघडे होते पण सभागृह नव्हते। सभागृह त्या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे। बाजूला पायरपाड्याला दिलेलं आहे, लवारदोडीला दिलेलं आहे, डालीआंब्याला दिलेलं आहे, शिवरी माळला दिलेलं आहे, बारापाडा चोपाळ्याला दिलेलं आहे, रायनापाड्याला दिलेलं आहे। खुद्द आपला ह्या गटाचा जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागुल याच्या गावाला सुद्धा आपण अनेक विकास कामं त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि सुरुवातीच्याच महाविकास आघाडीच्या काळात त्याला 1.5 कोटीचे कामं आपण दिलेले होते। परंतु त्याने कुठं केली, कुठं नारळ फोडले त्याचं तरी त्यांनी दाखवावं। 1.5 कोटीचे कामं कोणत्या भागात टाकलेत त्यांनी, आपल्या निधीतून आपण त्यांना दिलेले होते। अशा प्रकारचे हे स्वतःला आपण त्यांना कामं दिलेले ते देखील त्यांनी केलेले नाहीत आणि वरून म्हणतात की आमदारने ह्या भागात काय कामं केलेत। परंतु मी सर्व या माझ्या मायबाप जनतेला सांगते की पश्चिम पट्टाच नव्हे तर सर्व आपल्या मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायती आणि गावागावांना काही ना काहीतरी फूल नाही पण फुलाची पाकळी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। हे साऱ्या माझ्या जनतेला माहिती आहे आणि समोरच्या विरोधकांना आमच्याबद्दल बोलायचं काही एक शब्द त्यांच्याकडे नाही म्हणून तो विनाकारण अशा प्रकारचे खोटा प्रचार करायच्या मागे लागलेले आहेत आणि खोट्या प्रचाराला माझी मायबाप जनता कधी समोर ते स्वीकार करू शकणार नाही, कारण त्यांना विकास कामं झालेली दिसत आहेत। म्हणून माझा जनतेवर विश्वास आहे, त्यामुळे जनता ही येत्या 20 तारखेला नक्कीच त्यांच्या मतदानातून नक्कीच आम्हाला चांगल्या पद्धतीने भरभरून आम्हाला मतदान करेल एवढा पूर्णपणे विश्वास माझा जनतेवर आहे। माझा मतदारसंघ हा संपूर्ण मतदारसंघात साक्री मतदारसंघात माझ्या 2 नगर परिषद आहेत, एक नगरपंचायत साक्री आणि नगर परिषद पिंपळनेर। पिंपळनेर ही नव्यानेच आपली नगर परिषद झालेली आहे। तर या नगर परिषद ज्या दिवशी आपण डिक्लेअर झाली, ज्या दिवशी प्रसिद्धी झाली त्याच दिवशी आपण सुरुवातीचा एक 10 कोटीचा निधी आपण पिंपळनेरसाठी आपण आणलेला आहे। त्याच्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यात
पुन्हा आपण 50 कोटी आणि 58 लाख असं जवळपास 51 कोटीचा निधी आपण त्यावेळेस त्यांना पिंपळनेर वासियांसाठी मंजूर करून आणला। त्याच्यानंतर पुन्हा 10 कोटी आणलेत। पुन्हा अजून ही आपली विधानसभेची आचारसंहिता लागायच्या दिवशी पहिल्या दिवशी पुन्हा अजून 10 कोटी असं जवळपास 80 कोटीचा एवढे ह्या 2 महिन्यात आपण त्यांना निधी आणून दिला। आणि त्याच्या अगोदर त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात देखील जवळपास 7-8 कोटीचे कामं आपण पिंपळनेरच्या गावासाठी आपण केलेले आहेत। आणि पिंपळनेरमधले आजूबाजूचे सर्व नवीन कॉलनी एरिया असेल, गावातले रस्ते असतील, आपले पिंपळनेरची जी आपलं बस स्टँड आहे, बस स्टँडसाठी सुद्धा आपण 1 कोटीची तरतूद म्हणजे टेंडर नोटीस निघालेली आहे। आणि आता थोड्या दिवसातच ते देखील बस स्टँडचं सुद्धा काम होईल। आणि पिंपळनेर शहरासाठी अनेक प्रकारचे कामं जवळपास हे 80-85 कोटीचे कामं आपण पिंपळनेर शहरासाठी आपण दिलेले आहेत। आणि थोड्या दिवसातच आता ही आचारसंहिता संपल्यावर ते देखील कामं चालू होतील। माझ्या पिंपळनेर वासियांच्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून मी या ठिकाणी नमूद करते। त्यापासून आम्हाला ताई म्हणजे असं नाही आहे की आम्हाला ताई बोलतो, आम्ही होऊन ताईकडे जातो, कारण ताईचं कामच असं आहे की ताई असं लाजवेल एक स्त्री असून एक लाजवेल असं काम पूर्ण साक्री तालुक्यात केलेलं आहे। आणि लाडक्या बहिणीचं सांगायला गेलं तर आम्हाला आता 1500 रुपये, समोरचं म्हणता की आम्ही 3000, अहो तुम्ही काय 3000 रुपये देणार, तुम्ही तर 1500 रुपयासाठी कोर्टात गेले, आमची योजना बंद करायला गेले तर काय आम्हाला तुम्ही 3000 देणार। म्हणून आमची पसंती एकनाथ भाऊ शिंदे यांना आहे आणि आमची ताई आमदार ताई मंजुळाताई यांना पसंती आहे। आम्ही सख्या बहिणी नाही तर पक्क्या बहिणी आम्ही एकनाथ भाऊ शिंदेच्या पाठीशी आहेत। आणि आमची ताई ही आमची माय आहे, कारण आम्ही ताईला केव्हाही आम्हाला अडचण पडली तर आम्ही ताईला जेव्हाही काही अडचण सांगितली तर आमच्या ताईंनी 100% आमची अडचण सोडवली। म्हणून ताई म्हणजे ताई पाहिजे हा उत्तर तू 24 तारखेला आपली फिक्स ताई आमदार राहते।